नमस्कार. पेपरफुटी आपल्या राज्यात काही नवी राहिलेली नाही. राज्यात काय, देशभरात सुद्धा अनेक ठिकाणी असे पेपर फुटले जातात. NEET नीट हा नीटचा पेपर फुटला. या सगळ्या लोकांनी आपली नीट घातली आणि पेपर फोडून अनेक पोरांच्या आयुष्याशी खेळ केला. आता यातले मास्टर माइंड पकडले जातील. पेपर फुटल्याचं लक्षात आलं, अर्थात सरकारच्या कसं लक्षात आलं नाही, अशीच पेपरफुटी होऊ द्यायची आहे का, हे असंख्य प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी सरकारला जबाबदार धरलं देखील पाहिजे. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे प्रत्येक वेळी सरकारची बाजू घेऊन आपण लढायला यायला आपण काय सरकारचे लाजिमदार नाही आहोत ना. त्यामुळं सरकारने सुद्धा आपली नीट घालावी आणि पेपर फुटणार नाहीत. काय नीट घालावी, लक्ष घालावं, बुद्धी घालावी, काय जे घालावं ते घालावं. पुन्हा नीट घालावी या शब्दाचा अर्थ सरकारी प्याद्यांनी काही वेगळाच घेतला. आय घालावी असा घेतला आणि आम्हाला आय घालावी असं म्हटलं. आय म्हणजे आय काँग्रेसची नाही हो. असा घेतल्याबद्दल पुन्हा आमच्यावर एखादा खटला टाकावा. यापेक्षा सरकारने त्यांची नीट बुद्धी घालावी या कामामध्ये आणि असे पेपर फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. म्हणजे मी कधी चिडतो आणि फार वाईट शब्दांचा वापर करू लागतो. पर्याय नसतो. काय करणार सांगा ना तुम्ही मला. काही लोकांनी अशा व्यवस्थाच निर्माण करून ठेवल्यात ना की या पेपरफुटीच्या बाबत म्हणजे फक्त पैसे देणाऱ्यांना शिक्षण मिळणार आहे का असा प्रश्न पडतो. जे हवं ते जे नवं ते लातूरला हवं असं एक वाक्य विलासराव देशमुख बोलून गेले होते. 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये लातूरची पोरं मेरिटला येतात हा विश्वास, अंधविश्वास काय जो म्हणायचा आहे तो लागू झाला होता. पुढे लातूरला 10वी आणि 12वीची मेरिट बंद झाल्यानंतर, मेरिट लिस्टच बंद झाली, त्यानंतर लातूरला एक नवा कारखाना तयार झाला. कारखानाच म्हणतात ना, अनेक क्लासवाले जाहिरात देऊन डॉक्टर इंजिनियर बनविण्याचा कारखाना असंच म्हणतात. या कारखान्यातून डॉक्टर आणि इंजिनियर नावाचे प्रोडक्ट्स बाहेर पडू लागले आणि याच प्रोडक्ट्सनी आपली नीट घातली आणि पॅटर्न काय असतो हे दाखवायला सुरुवात केली याच कारखान्यांनी. या नीटच्या पेपरफुटीचा संबंध लातूरशी जोडल्या जाऊ लागलाय, काही क्लासेसशी जोडल्या जाऊ लागलाय. आता कसा आहे ते तुम्हाला मी नीट दाखवतो. आता नीट हा शब्द बऱ्याच वेळेला येईल, त्यामुळे या नीटचे अर्थ काय घ्यायचे ते तुम्ही ठरवा. म्हणजे काही जण पाणी न टाकता घेतात, त्यालाही नीट म्हणायची सवय आहे. नीट घेतलं म्हणजे नीट हा शब्द साधा सरळ असाही होतो. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं तो घ्यावा. या क्लासेस नावाच्या दुकानदारांनी लातूर पॅटर्नचा गवगवा करत आपलं साम्राज्य उभं केलं. क्लासेसचं साम्राज्य तर उभंच केलं, म्हणजे देशभरात फ्रँचायझी झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणी त्या क्लासेसचे इमारती उभ्या राहिल्या. मग ड्रेस, टी शर्टचे पैसे, पुस्तकांचे पैसे, नोट्सचे पैसे, शिकवण्याचे पैसे, अर्थात त्यात सहभागी असतात की नाही मला माहीत नाही, पण बऱ्याच गोष्टीचे पैसे त्याच्यामध्ये असतात. आणि मग या फॅक्टऱ्यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेस काढल्या गेल्या. डॉक्टर इंजिनियर घडवण्याची फॅक्टरी, त्याच्या ब्रँचेस काढल्या गेल्या आणि त्या ब्रँचेसमधून खोऱ्यानी पैसा ओढला जाऊ लागला. खोऱ्यानी ओढावा असाच पैसा त्यात येतो बरं का. खोऱ्यानी ओढावा असाच येतो. आणि या सगळ्या आपल्या यशासाठी धडपड करू लागले. मग पोरं अभ्यास करत नसतील तर अभ्यासाशिवाय त्यांना काहीतरी दिलं जावं, एक्स्ट्रा दिलं जावं, यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. या नीटच्या पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत जाऊ लागले आणि त्याची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावर त्या क्लासेसच्या वतीनं टाकण्यात आलेला एक व्हिडिओ, मी त्या क्लासेसची ओळख लपवतोय. त्या क्लासेसच्या प्रमुखांचा चेहरा सुद्धा ब्लर करतोय, पोरींचाही चेहरा ब्लर करतोय, कारण मला कोणाला उगाचच समोर आणून बदनाम करायचं नाहीये. ब्लर करतोय. यातल्या चेहऱ्यांपेक्षा यातली वाक्य नीट ऐका व्यवस्थित. गंमत कशी आहे, आधी वाक्य ऐका मग आपण बोलू. नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रणिती आहे.
तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रीती, आरसी मॉक मधून आरसी क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्या तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे. ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे आम्ही पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट. मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. पाहिलं, त्या क्लासचे शिक्षक, चालक, मालक, पालक आपल्या विद्यार्थिनींना विचारतायत की कसा गेला नीटचा पेपर, तुम्ही नुकताच देऊन आलात. तेव्हा पोरी म्हणतात खूप सोपा गेला. काय काय आलं होतं? सर, ते सगळं आलं होतं जे तुम्ही मॉक टेस्टमध्ये दिलेल्या पेपरमध्ये आलं होतं. म्हणजे सरांचा मॉक टेस्टचा पेपर हा नीटच्या मुख्य परीक्षेशी अगदी तंतोतंत बरोबरी करणारा होता. म्हणजे शिक्षक, त्या क्लासचे चालक नीटच्या पेपरात काय येणार आहे हे जाणून होते. मॉक टेस्ट घेतल्या गेली होती. ही मॉक टेस्ट ज्यांनी दिली तेच उत्तीर्ण झाले. त्या लोकांना मॉक टेस्टमध्ये पेपर मिळतात याचा खुलेपणाने ब्रँडिंग करण्यात आली आणि या ब्रँडिंगच्या आधारावर ग्राहक आपल्याकडे यावा यासाठीचे प्रयत्न केले गेले. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आल्यात, त्या बातम्यांचे स्क्रीनशॉटही मी तुम्हाला दाखवतो. त्यात स्पष्टपणे असं म्हटलं आहे की लातूरच्या एका क्लास चालकाच्या वर संशयाची सुई आहे आणि ती फिरते आहे. आता मला सांगा, या नीटच्या परीक्षेच्या पेपर मॉक टेस्टचं निमित्त करून जशास तसा देणाऱ्या लातूरच्या क्लासेस चालकांना हा पॅटर्न राबवायचा असेल तर काय होईल, कशी स्थिती येईल? म्हणजे ज्यांच्याकडं माल आहे त्यांना ज्ञान आहे आणि ज्यांच्याकडं माल नाही त्यांना ज्ञान मिळणार नाही. या पेपर फुटीची चौकशी होईल ती होईल. यातले गुन्हेगार तो नाशिकचा सापडतो की अजून कुठला सापडतो ते कळेल. अशा किती पेपर फुटीच्या चौकशा होऊन सत्य बाहेर पडलंय कुणास ठाऊक. पण ह्या अशा स्वरूपाच्या क्लासेसबाबत काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक आहे. म्हणजे लुबाडणूक चालू आहे, फसवणूक चालू आहे आणि या फसवणुकीला आपल्याला थांबवता येत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. यांनी खरंच नीट घातली आहे का, हाच का तो पॅटर्न, याची चौकशी जास्त करणं आवश्यक आहे. नमस्कार. जागृतीचा विधाया